भाजपला नडले, चौकशीत अडकले. घर वापसीपूर्वी एनसीपी नेत्यांच्या घरावर छापा. फलटणचे नाईक निंबाळकर बंधू अडचणीत. एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय. येत नसेल तर त्याला कुठंतरी अडकवण्या. ऐकलत, विधानसभा निवडणुकीत फलटणमधील सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले? आपल्याकडे येत नसेल तर त्याला अडकवायचं, असं सगळं सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणमधील राजकारण रंगलं होतं, मात्र आता त्याचा पार्ट 2 सुरू झालाय. भाजपला जे नडले ते अडकले अशी भावना व्यक्त होतीये. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांना साथ दिली, मात्र भाजपचे तत्कालीन खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांशी वितुष्ट आल्यामुळे रामराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकली. त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार होते, मात्र त्याआधीच इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली. त्यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या प्रभात रोडवरील घरात इन्कम टॅक्सनं छापा टाकला. या कारवाईचा फलटणमधील कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. चुकीच्या पद्धतीने केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेगाट्याच्या राजेप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. गेले 30-35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या जनतेची सेवा या घराण्याच्या मार्फत चालू आहे. राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जो छापा पडलेला आहे, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे. गोविंद दूध कंपनीमधील व्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी. पुण्यातील संजीवराजे यांच्या बंगल्यावर सकाळी 6 वाजता चौकशी पथक दाखल. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. घरातील महिलांनी काही बोलायचा प्रयत्न केला, पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. 2 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांची आणि त्यांच्या पत्नी यांची आता एसीबी चौकशी करण्यात आली. आता कोकणातून हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळालाय, त्यामुळे पुढचा नंबर कुणाचा याची उत्सुकता आहे. मात्र नाईक निंबाळकर कुटुंबानं पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची चौकशी लागल्यामुळे भाजपनं अजितदादांना शह दिलाय का, अशी ही चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.